नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत. तर अपडेट कशाप्रकारे असणार आहे, योजनेमध्ये काय असणार आहे, कोणाला योजना मिळणार आहे, कोण पात्र आहेत, तर कशाप्रकारे योजना राबवली जाणार आहे, या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण अपडेट आहे तो जाणून घेणार आहात. तर मंडळी, चला पाहूयात कशाप्रकारे अपडेट असणार आहे. पण मंडळी, त्या अगोदरच चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी आमच्या चॅनलवर नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. तर त्यासाठी मंडळी, तुम्हाला अजून काही याचे पुढील अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी तुम्हाला नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे आहे. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता चला जाऊयात संपूर्ण व्हिडिओकडे. तर मंडळी, इथे पाहिलं असेल, महिलांना आनंदाची बातमी आहे. पावसाळी छत्री योजना. तर मंडळी, कशाप्रकारे ही छत्री योजना असणार आहे, कोणाला छत्री मिळणार आहे, कोणती महिला या छत्री योजनेसाठी पात्र असणार आहेत, कशाप्रकारे लाभ घेता येणार आहे. तर मंडळी, जसं की जी माहिती निघालेली आहे, जी माहिती आलेली आहे आमच्यापर्यंत, तर त्या माहितीनुसार जे काही महिलांना पावसाळी छत्री म्हणजेच आता मे महिना संपल्यानंतर लगेच जून महिन्यामध्ये, जून महिन्याच्या 15 तारखेनंतर किंवा त्याच्या अगोदरच पावसाळा चालू होईल. तर पावसाळा चालू झाल्यानंतर प्रत्येकाला छत्रीची आवश्यकता असते. तर छत्रीची आवश्यकता असल्यानंतर तर सरकार आपल्याला मोफत छत्री योजना राबवणार आहे. तर ती योजना कशाप्रकारे असणार आहे, कोणाला छत्री मिळणार आहे, ते आपण जाणून घेऊया. तर मंडळी, ज्यांच्याजवळ पिवळे रेशन कार्ड आहे, अशा व्यक्तींना म्हणजे जे पिवळे, केसरी अनुदानासाठी म्हणजे जे कोणी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र महिला असणार आहेत, तर अशा महिलांना जे काही छत्री वाटपची योजना आहे, ती मिळणार आहे. तर प्रत्येक ज्या घरामध्ये 2 महिला असतील, 3 महिला असतील, तर अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये असं झालेलं होतं, की एका घरामध्ये 4 महिला असतील, तर 2च महिलांना याचा लाभ मिळणार होता. तर या छत्री योजनेमध्ये असं नाहीये. तर या छत्री योजनेमध्ये तुम्हाला 4 महिला असतील, तर 4 महिलांना लाभ मिळणार आहे. 5 महिला असतील, तर 5 महिलांना लाभ मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठं करावा लागणार आहे, कशाप्रकारे अर्ज करावा लागणार आहे, तर याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. तर यासाठी जे काही ऑफिशियल अपडेट आहे, अर्ज कुठे करायचे, कुठे अप्लाय करायचे, तर याचं काही ऑफिशियल अपडेट आलेलं नाहीये. पण ही योजना राबवली जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला माहिती मिळावी, त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. म्हणजे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जो काही अपडेट आहे, तुम्हाला वेळच्या वेळी मिळेल. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला इतर योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही संपूर्ण अपडेट आहे, जो महिलांना लाडकी बहीण मध्ये पात्र महिला आहेत किंवा इतर महिला आहेत, तर त्यांना अशा प्रकारे छ छ पावसाळी छत्रीची योजना राबवण्यात येणार आहे. तर ती कशाप्रकारे असणार आहे, याचं संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलं असेल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर याच्या पुढील अपडेट घेण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने जो काही नवीन व्हिडिओ ह्या योजनेचे रिलेटेड असणार आहे, तर तुम्हाला लगेच काही सेकंदामध्ये तो आमच्या चॅनलवर मिळणार आहे आणि नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे.